मंडळी. नमस्कार 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 मंडळी. कोजागिरी पौर्णिमा सरता सरता हिवाळ्याची चाहूल लागते. शरदातील चांदणे तन्मन सुखावून जाते आणि या तन्मन सुखावणाऱ्या वातावरणात हळूच पाऊल टाकत येते दिवाळी. दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतो दिव्यांचा लखलखाट, फराळाचा घमघमाट, पाहुण्यांची वर्दळ आणि फटाक्यांची आतिषबाजी. दिवाळीचं स्वागत आम्ही सर्वच जण अगदी मनापासून करतो. तर आजच्या या MMTVच्या दिवाळीच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. पृथ्वीच्या पाठीवर माणूस कुठेही असला तरी सर्वप्रथम अन्न, वस्त्र व निवारा यांच्या मागे लागतो आणि या तीनही गोष्टींबद्दल स्वस्थता निर्माण झाली की मग गरज भासते ती मानसिक भूक भागवण्याची आणि मग तो आपली भाषा, साहित्य, संस्कृती, कला व एखादे श्रद्धास्थान शोधण्याच्या मागे लागतो. या गरजेपोटी आणि ज्ञानलालसेपायी इथे आलेल्या सगळ्यांनी आपल्या मातृभाषेची छोटी छोटी बेटं आपापल्या गावात निर्माण केली. 2000 साली मराठीचं एक छोटंसं रोपटं टॅम्पावासियांनी इथल्या मातीत लावलं. आपणा सर्वांनी सतत त्याला खतपाणी घातलं आणि हे रोपटं इथं रुजलं, फोफावलं आणि बहरलं. मोगरा फुलला. ज्ञानेश्वर महाराजांच्या बोधप्रत अभंगातल्या नांदीवाक्याप्रमाणे तयाचा वेलू गेला गगनावरी असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. मायबोली मेळावा टॅम्पा बे म्हणजेच MMTV या बहारदार वृक्षाची सुरुवात कशी आणि कुठे झाली आणि त्यामागचे तेव्हाचे उद्दिष्ट काय होते हे आता आपण ऐकूया बोरीकर काकांच्या शब्दात. साधारणतः 1990 ते 95च्या काळात आपल्या टॅम्पा बे भागातील बरीच मराठी मंडळी आली. विशेषतः थेरपिस्ट व्यवसायाची ही मंडळी होती. नवीन देश, नवीन वातावरण व देशापासून दूर असल्याने बहुधा फावल्या वेळात आम्ही एकमेकांच्या भेटीगाठी घेणे, गप्पा गोष्टी करणे यातच रमत असू. अशाच एका घरगुती भेटीत 2000मध्ये मराठी मंडळ स्थापण्याचे स्वप्न आम्ही बघितले. आपल्या मंडळाने यावर्षी 16व्या वर्षात पदार्पण केलेले आहे व सध्याचे स्वरूप बघता ही प्रगती अतिशय प्रशंसनीय आहे. अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही शुभेच्छा. धन्यवाद. मराठी मनाला श्रीमंत अशा भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान. आपल्या देशापासून हजारो मैल दूर राहून ही संस्कृती जपण्याचा, त्याची मूल्य जतन करण्याचा व आपल्या भावी पिढीला त्याचा वसा सोपवण्याचा काकणभर जास्तच प्रयत्न आम्ही सर्वच जण करत आहोत आणि हाच या MMTVचा मूळ पाया आहे. आमचे विविध सण तर आम्ही साजरे करतोच, पण याही व्यतिरिक्त एकमेकांच्या संगतीने, सहवासाने, अनेक प्रकल्पाद्वारे आपल्याबरोबरच अनेकांचे जीवन समृद्ध करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आणि तो सफल करण्यासाठी प्रत्येक कार्यकारी समिती
जास्तीत जास्त कार्यरत आहे. तर सध्याच्या कार्यकारी समितीच्या मागील 2 वर्षाच्या कारकिर्दीचा आता आपण संक्षिप्तपणे आढावा घेऊया. सुरुवातीपासूनच या समितीने वेळोवेळी बैठकी घेऊन अगदी शिस्तबद्धपणाने कार्यक्रमांचे व्यवस्थापन केले. स्थानिक कलाकारांच्या व बालकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध कार्यक्रम आयोजित केले. गुलदस्ता हा कार्यक्रम वाजवीपेक्षा जास्तच लोकप्रिय ठरला. केस 99, लाईव्ह बँड ऑर्केस्ट्रा, स्वरालंकार आणि अगदी अलीकडचे कार्टी काळजात घुसली हे नाटक, हे कार्यक्रम एकापेक्षा एक सरस ठरले. 400हून अधिक लोकांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमांचा दर्जा वाढवण्यासाठी HCC ब्रँडन व HCC डेल्मेब्री यासारख्या योग्य ठिकाणांची निवड केली. कल्पना आणल्या आणि त्यांनी ते नुसत्या आणल्याने प्रत्यक्षात उतरवल्या. स्टेजवरती कार्यक्रम घ्या. देवेंद्र शेडणे आणि कंपनीने सादर केलेला गुलदस्ता काय कार्यक्रम होता. नवीन कन्सेप्ट पण अतिशय चोख आणि चाबूकपणे सादर झाली. सगळ्या लोकांनी त्याच्यात जीव ओतला आणि कलाकारांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्या सगळ्याचं फळ त्यांना लगेच मिळालं. स्टँडिंग ऑवेशन, है की नाही. जबरदस्त कार्यक्रम. त्यानंतर आत्ता सगळ्यात शेवटी कार्यक्रम झालेला आपलं नाटक घ्या. एकदम A ग्रेड नाटक त्यांनी आणलं. कलाकारांबरोबर काम केलं. नाटक छान झालं. मला अतिशय आनंद वाटला की आता ही टीम पुढच्या टीमला पण वेलकम करते आणि मुख्य म्हणजे तरुण लोक आणि नवीन लोक EC मध्ये सहभागी होत आहेत आणि आय थिंक दॅट इज द टेस्टमनी ऑफ देअर सक्सेस. थँक्यू. तिने कार्यक्रम अरेंज केला होता अतिशय सुंदर पद्धतीने. त्यामध्ये फोटोबूथचं डेकोरेशनपासनं एक छान नाटक अरेंज केलं गेलं होतं आणि कार्टी काळजात घुसली याच्यामध्ये खूप छान ॲक्टिंग झाली. खूप मजा आली ते पाहायला. जेवढं हसलो तेवढं रडलोही. Participating in Legim. It was a lot of fun. I made a lot of new friends. It was nice to learn Legim with them. I think my experience at the Legim was very enlightening. I learned about my culture, my heritage, where I came from. Everyone there was great. I want to thank the MMTV committee in general over the past 2 years. They've done a phenomenal job. I particularly like the fact that they have pulled together all the generations here, first, second, and third, from the US, Maharashtrian community, to participate in a variety of programs, giving them opportunities. I look at my daughter and I think of how she's had amazing opportunities to participate with the Tampa Maharashtrian community in different programs, and I'm really thankful to the members for making that happen. Thank you, and I wish you all the best. Congratulations. असे खूप छान छान प्रोग्राम होत आहेत दरवर्षी. गणपतीचा, संक्रांतीचा, दर पाडव्याचा. तर यावेळी आणि नाटक अरेंज करत आहे मंडळ. मराठी सिनेमे अरेंज करत आहे. या 2 वर्षात आम्हाला असं वाटलं की MMTVने खूप प्रोग्रेस केला आहे. त्यांची मेंबरशिप वाढली आहे. त्यांनी अप्रतिम प्रोग्राम काढले. आपलं गुलदस्ता हा प्रोग्राम अप्रतिम होता. आता प्रशांत दामलेचं नाटक घेतलं. सो इट हॅज डेफिनेटली शोन प्रोग्रेस. स्पेशली माझ्या मुलींना MMTVमध्ये जायला फार आवडतं. ते एन्जॉय करतात. MMTV हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथं त्यांना डान्समध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी त्यांच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट बघितले. MMTVचं आमचं हे यंदाचं प्रथमच वर्ष, पण अतिशय सुंदर अनुभव. आपल्या संस्कृतीचा मोलाचा ठेवा
मायबोलीची टीम जपण्याचं काम अनेक वर्षांपासून करते आहे, त्यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि प्रशांत दामलेसारख्या एवढ्या हाय कॅरेक्टर्सना ऑर्गनाईज करणं, त्यांना इन्व्हाइट करून इकडे सगळा शो ऑर्गनाईज करणं, इट वॉज अ व्हेरी बिग टास्क. की मला खूप आवडलं लेझिम प्रोग्रॅममध्ये पार्टिसिपेट करून. आधी मला काहीच नाही माहीत होतं लेझिमवर, पण खूप वंडरफुल एक्सपिरियन्स आलं. लेझिम इज अ ट्रेडिशनल डान्स फॉर्म आणि त्याबद्दल मला माहिती मिळाली कार्यक्रमात. लेझिममध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आम्हा सगळ्यांना खूप मजा आली होती तेव्हा लेझिम करताना आणि परफॉर्म करताना. आत्ताच्या कमिटीने खूप छान काम केलं आहे. आणखीन खूप वेगवेगळे प्रोग्राम दिले. गुलदस्तासारखा आपल्याच लोकल टॅलेंटमधनं छान कार्यक्रम ह्यांनी तयार केला होता. नवीन नाटकं, गाण्याचे प्रोग्राम, खूप सुंदर कार्यक्रम झाले. प्रशांत दामलेचं नाटक बघितलं, काळजी काळजात घुसली. नाटक खूप चांगलं ऑर्गनाईज केलेलं आणि खूप मुंबईच्या आठवणी ताज्या झाल्या. लोकमान्य एक युगपुरुष, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, सैराट यासारख्या उत्तमोत्तम आणि आधुनिक मराठी चित्रपटांचे प्रदर्शीकरण केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडता आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढताय. कोणी घर देतं का रे? सर्व सभासदांशी संवाद साधण्यासाठी कम्युनिकेशन्सची विविध साधनं वापरली. अत्यंत इंटरॅक्टिव्ह अशी वेबसाईटची निर्मिती केली. सर्व कार्यक्रमांची माहिती, सभासदत्वाची, मराठी शाळेबद्दलची माहिती, विविध पाककला, सभासदांच्या बालकलाकारांच्या अकम्प्लिशमेंट, सर्व कार्यक्रमांचे फोटो, विविध कार्यक्रमांची तिकिटे ही सर्व माहिती इथे उपलब्ध आहे. या कमिटीने फेसबुक पेज सुरू करून जास्तीत जास्त मराठी लोकांशी संवाद साधला. 70 वरून 778 वर लाईक्सची संख्या गेली. 15,000पेक्षा जास्त मराठी भाषिक एकमेकांशी जोडल्या गेले. आज सभासद परिवाराची संख्या 119 वरून 163 वर गेली आहे. ईमेल कम्युनिकेशन मेन म्हणजे. तर अगदी सुरुवातीला असं वाटायचं की काय प्रोग्राम आहे, माहिती नसायचं, पण आता ईमेल कम्युनिकेशनमुळे बऱ्यापैकी सगळं अप टू डेट इन्फॉर्मेशन असते. विशेष लोकप्रिय झालेल्या MMTB टी शर्टमुळे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सहाय्य झाले. Managing food for a large group of people is not easy, and they've done a great job managing the food, different variety of food also. Being one of the original members of the founder members of MMTV and also being an EC last year, it's great to see how MMTV is moving forward. फोटो बूथची कल्पना तर प्रचंड लोकप्रिय ठरली. गेले 2 वर्ष आपण बघितलं असेल की आपण जेव्हा कार्यक्रमाला येतो तेव्हा हॉलमध्ये जायच्या आधी निरनिराळ्या रंगांनी, डेकोरेशन्सनी, त्या सणाला अनुरूप अशी सजावट केलेला एक फोटो बूथ असतो. आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या मित्रमंडळांबरोबर या फोटो बूथवर काढलेले फोटो, त्यांची आठवण आपल्या कायम मनात राहील. तसंच फेसबुक आणि आपल्या वेबसाईटवरती ते फोटो परत परत बघायला खूप मजा येईल.
फोटो बूथची आयडिया मला फार आवडली, खूप आवडली. आपण समाजाचे देणे लागतो याची सतत जाणीव ठेवून विविध व्हॉलंटियर अपॉर्च्युनिटीज आणि चॅरिटी इव्हेंट्स आयोजित केले. FIAच्या सहकार्याने मेट्रोपॉलिटन मिनिस्ट्रीज योजना, जेम्स ए हेली वेटरन्स हॉस्पिटलला बिंगो नाईट, सुदृढ जीवनशैलीच्या वाढीसाठी स्वीटवॉटर ऑर्गॅनिक फार्म येथे व्हॉलंटिअरिंग, फीडिंग अमेरिका यांना मदत करण्यासाठी हॉलिडे फॅमिली फूड गिव्ह अवे आणि ग्रेट अमेरिकन क्लीनअप योजना. जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी या उक्तीप्रमाणे कर्मभूमीलाच नाही तर सर्वश्रेष्ठ अशा जन्मभूमीसाठी सुद्धा मदतीचा ओघ सतत चालू ठेवला. भारतात आदिवासी शिक्षण या संस्थेला मदत करून आदिवासी शिक्षण, आरोग्य व स्त्रियांची उन्नती याला सहकार्य केले. या आधीच्या कार्यकारी समितीने डॉक्टर प्रकाश आमटे द रिअल हिरो या चित्रपटाचे चित्रीकरण केले. त्यामधून मिळालेल्या निधीमधून $1001 प्रकाश आमटे फाउंडेशन आनंदवन यांना देऊन सहकार्य केले. परदेशस्थ भारतीय म्हणजे महाराष्ट्राला विसरणारे लोक ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे. आपले संसार, व्यवसाय आणि असंख्य व्यवधानं सांभाळून आपणा सर्वांनी या संधींचा उपयोग करून आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला, याबद्दल आपणा सर्वांचे आभार. गेल्या 2 वर्षात मंडळाच्या इतर सभासदांबरोबर मी आणि माझ्या मुलीने स्थानिकाने स्वीट वॉटर ऑर्गॅनिक फार्मिंग, ग्रेट अमेरिकन क्लीनअप, ब्रेकफास्ट सर्व्हिस ॲट ट्रिनिटी कॅफे अशा काही ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. ट्रिनिटी कॅफेमध्ये जेथे बेघर लोकांना मोफत अन्न दिलं जातं तिथे त्यांना त्या दिवशी ब्रेकफास्टबरोबर जे प्रेम आणि आपुलकी मिळाली ते बघून खूप छान वाटलं. खूप वेगळा अनुभव मिळाला आम्हाला. तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून आपला छोटासा वेळ देऊन मोठं समाधान मिळतं. आपल्या मुलांना व्हॉलिंटिअरिंग अवर्स मिळतात. आपल्या मंडळाचं टॅक्स एक्झाम स्टेटस कायम राहायला मदत होते आणि त्यामुळे इथून असे पुढे उपक्रम आयोजित केले जातील आणि त्यांना आपल्या सर्वांचं भरभरून सहकार्य मिळेल अशी आशा करूया. धन्यवाद. At my Bori Marava Tampa Bay events, or doing the coastal cleanup, or doing feeding Tampa Bay. One experience in particular was the coastal cleanup. There were like about 30-40 bags full of trash there. I didn't know people littered so much, and it was just a small strip of the Courtney Campbell Causeway. I was shocked to see that there was that much trash there, and it made me cautious myself not to like litter, especially in like beaches or public property that everyone enjoys. But yeah, doing volunteering has kind of like broadened my experiences and made me realize what's out there. Volunteering activities organized by MMT during the last 2 years, such as Feeding America and Keeping Tampa Bay Beautiful. पु ल देशपांडे म्हणतात, नमस्कारासाठी जुळलेल्या करांपेक्षा समाजहिताच्या कामासाठी एकमेकांच्या करात जुळलेले करच माणसाला अधिक समर्थ जीवनाकडे नेत असतात आणि MMTV परिवारांनी वेळोवेळी हे सार्थ केले आहे. तर आता पुढली प्रतिक्रिया ऐकूया आपल्याच परिवारातील एका सभासदांची. शशांक इज गेटिंग बेटर डे बाय डे ॲज यू कॅन सी. आम्हाला जी आतापर्यंत गेले काही महिने तुमच्याकडनं जो सपोर्ट मिळालेला आहे आमच्या डिफिकल्ट टाईममध्ये त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत सर्वांचे मनापासून. आणि especially the money we received as generous donation from our community is greatly appreciated. आम्ही आत्ताच शशांकसाठी नवीन बेडरूम तयार केलेली आहे आणि part of the donations have been used for the building. I sincerely thank everybody and all of you for your generosity and thoughts. Hope we continue the support, not just for us, for anybody who is in similar situation. Thank you very much. Namaskar. आपली मायभूमी सोडून आपण सर्वच जण इथे आलो. आपली भावी पिढी इथे शाळेत जायला लागली. मेन इन रोम डू व्हॉट रोमन्स डू या उक्तीप्रमाणे इथल्या वातावरणात मुलांनी सामावून जावं म्हणून मराठीपेक्षा इंग्लिश बोल असा अट्टहास आम्ही सुरू केला.
थोड्याच काळात ही मुलं फाडफाड इंग्लिश बोलायला लागली आणि मग मराठीशी असणारी नाळ कुठेतरी तुटते या विचाराने आमचा जीव खालीवर व्हायला लागला. घरी दारी भारतात फोन केल्यावर आजी आजोबांशी बोलताना मराठी बोललं पाहिजे असा दंडक सुरू केला. जशी जशी वर्ष जायला लागली तसं लक्षात आलं या अमेरिकेत शिकण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत. व्यक्ती व वैचारिक स्वातंत्र्य, कामातील मूल्य, प्रामाणिकपणा, कुठल्याही वयात वाटेल ते करण्याचे धाडस, सामाजिक बांधिलकी आणि मग इथल्या आणि आपल्या संस्कृतीचा समन्वय साधण्यासाठी धडपड सुरू झाली. दोन्ही संस्कृतींबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा, आत्मीयता यांनी परिपूर्ण अशी भावी पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. ठिकठिकाणी मराठी शाळा, मराठी वर्ग सुरू झाले. प्रज्ञामुळे ही मराठी शाळेची पहिली शिक्षिका. बृहन महाराष्ट्र मंडळाशी समन्वय साधून तिने ही कामगिरी 5 वर्षे यशस्वीपणे सांभाळली. सध्याच्या समितीने एक कोऑर्डिनेटर आणि एक EC कोऑर्डिनेटरची नेमणूक केली. 2 अधिक शाखा सुरू केल्या. न्यू टॅम्पाबरोबरच वेस्टचेज आणि ब्रँडन. टॅम्पावेचे कोऑर्डिनेटर अतुल तायवाडे आता शाळेसंबंधी आपल्याला त्यांचे विचार सांगणार आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरुते देव सर्वकार्येषु सर्वदा. MMTBच्या 2015-2016च्या कार्यकारिणीने शाळेच्या कोऑर्डिनेटरची जबाबदारी माझ्यावरती सोपवली, त्याबद्दल मी त्याचा अत्यंत आभारी आहे. मराठी शाळेचे उद्दिष्ट म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला मराठीची गोडी लागावी, साक्षरता असावी, आपल्या संस्कृतीची जपणूक व प्रसार व्हावा, तसेच आपल्या श्रीमंत वाङ्मयाचा त्यांना आस्वाद घेता यावा. पुढे जाऊन विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे फॉरेन लँग्वेज म्हणून क्रेडिट मिळावे हा पण आपला प्रयत्न आहेच. शाळेचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती बृहन महाराष्ट्र मंडळ व भारती विद्यापीठ पुणे या संस्थांनी परदेशात स्थायिक असलेल्या मराठी भाषिकांच्या गरजेनुसार तयार केला आहे. वर्ष 2010 पासून यशस्वीरित्या चाललेल्या या शाळेचे श्रेय आपल्या अत्यंत उत्साही शिक्षकांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना पण द्यावे लागेल. तर विद्यार्थ्यांनो, आपण शाळेचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि सदस्यांनो, आपण भरभरून आपल्या या शाळेला सपोर्ट करा अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद. आपल्या घरात एखादं लहान मुलं असलं की आनंदी आणि खेळकर वातावरण असतं. त्याचप्रमाणे वडील मंडळी असली की एक प्रकारचा आधार जाणवतो, कुटुंबाला पूर्णत्व येतं. इथे MMTB परिवारातही वडील मंडळींचा सहवास व त्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभतंय. त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत हे आपण आपले भाग्य समजतो. तर आता काही प्रतिक्रिया आपण बघूया. व्हेन्यू जे ह्या कमिटीनं सिलेक्ट केले ते सगळे चांगले होते. व्हेन्यू चांगला असला की काम करणाऱ्यांना उत्साह येतो, बघणाऱ्यांना छान वाटतं. आणि ह्या व्हेन्यूजमध्ये विशेष म्हणजे फार गोंधळ गडबड आणि मुलांची पळापळी पण नव्हती, त्याबद्दल आभार. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे ऐन वेळेला कार्यक्रम काही काही ठरवून सुद्धा चांगल्या क्वालिटीचे झाले. गुलदस्ता हा कार्यक्रम तर फारच चांगला झाला. पुष्कळ लोकांना त्याच्यात भाग घेता आला आणि नवीन टॅलेंट पण मिळालं. नाट्यसंगीताचा कार्यक्रम छान झाला. नाटकानं तर कहरच केले. फूडची व्यवस्था प्रत्येक वेळेला चांगली झाली. कधी मोठी लाईन नाही, कधी गडबड नाही. या 2 वर्षात बराच प्रोग्रेस केलेला आहे. नवीन नवीन कल्पना कार्यवाहीत आणलेल्या आहेत आणि त्यातली एक कल्पना आपल्या लोकांना स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तर हेल्प करायची आपण सुरुवात केली, ते फार चांगलं झालं. दुसरी एक कल्पना तुम्ही मांडली ती पुढे सरकवायला पुष्कळ लोकांची मदत लागणार
आणि तुम्ही केलेले प्रोग्रॅम्स आत्तापर्यंतचे एकापेक्षा एक सरस होते. आणि सगळ्यात चांगला म्हणजे दामल्यांचं नाटक चांगलं होतं गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेलं. तर असे प्रोग्रॅम नवीन नवीन कल्पना या कार्यवाहीत आणल्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन. चांगलं काम केलं. पण आता ह्याच्या पुढे काय करता येईल हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की आपण वेळेपरत्वे लोकांना मदत करतो, पण ती परिस्थितीच येऊ नये लोकांवरती अशी आपण काहीतरी कार्यवाही निर्माण केली पाहिजे. सिनियर लोकांकडून आणि मला वाटलेल्या गोष्टींबद्दल मी सांगतो. 2 गोष्टी अशा की सगळ्या सिनियर लोकांना तरी तिथे थंडी वाजत असते हॉलमध्ये, सो तिथलं टेम्परेचर थोडं ॲडजस्ट करावं अशी विनंती आहे. आणि दुसरा गोष्ट म्हणजे आम्हाला आवाज, एस्पेशली म्युझिकल प्रोग्राम असला तर आवाज फार मोठा वाजतो, म्हणजे इतका की कांठळ्या बसतात. म्हणजे 1-2 वेळेला मी बाहेर जाऊन बसलो होतो आणि तिथे व्यवस्थित आवाज येत होता. मंडळात तुम्ही जे सिनियर्सना ज्या तऱ्हेने तुम्ही आम्हाला आमची कदर करतात आणि आमचे म्हणजे सगळ्या सोयी बघतात ते आम्हाला खूप म्हणजे एकदम खूपच बरं वाटतं आणि वी रिअली अप्रिशिएट इट. तुमचे प्रोग्राम सगळे तर म्हणजे मूव्हीज ज्या मराठी तुम्ही दाखवले ते चित्रपट वगैरे ते खरंच आम्हाला आवडले आणि इथे लेटेस्ट बघायला मिळतात हे आम्हाला खूप बरं वाटलं. लताने जे सांगितलं तेच मलाही सांगायचं की इथे सिनियर्सना तुम्ही लोक फार छान, म्हणजे आम्हाला अगदी फॅमिलीतच असल्यासारखं वाटतं. आम्ही सगळेच वेगवेगळ्या प्रांतातून इथे आलो आणि असं कुठे वाटलं नाही की हे ज्युनियर लोक काही वेगळे वागतात किंवा काही. तर खूप छान वाटलं ते. कार्यक्रम तर चांगले होतात. मुख्य म्हणजे लेटेस्ट आम्हाला नाटकं सिनेमे बघायला मिळतात. सन सिटी सेंटर हे मोठ्या म्हणजे एल्डरली लोकांचं सेंटर असल्यासारखं आहे आणि त्या मंडळींना तुमच्या कार्यक्रमाला जर यायचं असेल तर शक्य तेवढं जर कन्व्हिनियन्स गाठता आला तर तो गाठावा. आणि त्याच्यानंतर तिथे जे कार्यक्रम असतील त्याची देखील डिरेक्शन जर देता आली प्रॉपर तर ती नवीन माणसांसाठी त्याचा खूप. तुम्ही मंडळी सिनियर सिटीजनांना, ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे सुखदुःखाचे विचार मनात घेऊन त्याप्रमाणे योजना करतात आणि त्यांना प्रायोरिटी देतात, हे सुद्धा खूप बरं वाटतं. आता सजेशन्स म्हणजे माझ्या 1-2 आहेत. एक म्हणजे माझ्या सौनी म्हटल्याप्रमाणे तरुण मंडळी म्हणजे टीनेजर्स आणि सिनियर मंडळी यांच्या गाठीभेटी एक विशिष्ट तऱ्हेनं तुम्ही घडवून आणू शकलात तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकतो. पण आम्हाला सुद्धा लहान मुलांशी बोलावं असं वाटतं. म्हणजे एक उपाय त्याला म्हणजे की डायनिंगच्या वेळेला टेबलावर तुम्ही प्री अरेंजमेंट केली की ह्या टेबलावर अमुक छोटी मंडळी काय मोठी मंडळी बसतील एक थोडीशी रिझर्वड या पद्धतीनं, तर कमीत कमी त्या जेवणाच्या अर्ध्या-पाऊण तासामध्ये एक संवाद साधता येईल आणि एखादी जवळ येऊ शकते. परंतु 1-2 छोट्याशा गोष्टी की कार्यक्रम लांबतो फार टोटल जर वेळ बघितला तर. आणि म्हणजे जेवण, कार्यक्रम, मग जेवण आणि लोक आधी येतात. आता गणपतीच्या वेळेला आधी गणपती आरती, मग जेवण आणि मग त्याच्यानंतर कार्यक्रम किंवा आधी कार्यक्रम मग जेवण. तर ते कॉम्पॅक्ट कसं करता येईल, कारण काही लोक बरेच दुरून येतात आणि कार्यक्रम संपल्यानंतर मग जर 1.5-2 तासांनी जर घरी पोचायचं म्हटलं तर मग आणखीन रात्री बराच उशीर होतो. त्यामुळे कार्यक्रम सुरू केव्हा करायचा, तो किती जाणार, त्यानंतर जेवण, याला किती वेळ लागेल याचं सर्व अंदाज ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम सुरू करण्याची वेळ ठरवावी असं मला वाटतं. मी आले तेव्हा MMTVतले बरेच लोक येऊन मुद्दाम आमच्याशी बोलून ओळख करून घेतली आणि त्याच्यामुळेच आमच्या सुरुवातीला ओळखी झाल्या सगळ्यांशी आणि खूप चांगलं वाटलं. तर ॲक्च्युअली द स्मॉलर साईज आम्हाला जास्त आवडला म्हणजे त्या दृष्टीने. आणि प्रोग्रामही सगळे खूप आवडले आणि आता तुम्ही सिनेमे वगैरे दाखवता ते पण खूप आवडतात. एक माझ्या नजरेत आलं की तुमचं टीमवर्क फार छान आहे आणि जे तुम्ही प्रोग्राम करता ते एव्हरीबडी इतके हार्डवर्क करून ते सगळे सक्सेसफुल करता की ते मनाला भावतात. अर्थात नवीन नवीन आलेले चांगले सिनेमे वगैरे पाठवला विच इज व्हेरी गुड. आणि आपण म्हटलं तसं आता आम्ही इथे आलेलो तर नाटकं वगैरे करायला जरूर आवडेल, कारण एकेकाळी इंडियाला वगैरे बरेच अरेंज केले, मी अटेंड केले आणि मी बघितलं तर तुम्ही सगळे यंगस्टर जे तरुण लोक आहात ते एकमेकाशी एकोप्याने आणि फार सुरेख रीतीने सगळे प्रोग्राम करतात
म्हणून ते मी जास्त मेन्शन करते. ओके, सो असंच चालू द्या आणि जी काय मदत लागेल त्याला आम्ही आहोत. जे काय आमच्याकडून होईल ते जरूर करायला आवडेल. ऑल द बेस्ट. फार सुंदर झालं, जेवण चांगलं होते, जागा चांगली होती, पण मला वाटतं देर इज सम रूम फॉर इम्प्रूव्हमेंट. एक, सगळे प्रोग्राम ठरल्याप्रमाणे व्यवस्थित त्याच वेळीच चालू झाले पाहिजे, 5 लोक असो किंवा 50 लोक असो. दुसरा प्रोग्राम, प्रत्येक माणसाला तुम्ही इतका वेळ दिलेला असतो कार्यक्रमासाठी, त्याला त्याच्या जास्तीत जास्त 1 किंवा 2 मिनटं जास्तीत जास्त वेळ द्यावी, अनलिमिटेड नाही. तिसरा प्रोग्राम, व्हेन यू हॅव डिनर टाईम, गिव प्रायोरिटी फॉर चिल्ड्रन अँड सिनियर सिटीजन्स, फॉलोड बाय द एल्डरली पीपल. आणि असं झालं तर आय थिंक एव्हरीबडी विल एन्जॉय द प्रोग्राम. मागील 2 वर्षाच्या यशस्वी वाटचालीसाठी या समितीला धन्यवाद. आपणा सर्वांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. पुढच्या समितीला अनेक शुभेच्छा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या संतवचनाप्रमाणे आपण सर्वच कार्यरत आहोत. हे असेच वृद्धिंगत होवो, मराठी पण बहरत जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. आवडता टॉपिक जो फूड, तोच मी हँडल करतो आहे आणि मला फार आनंद होतो आहे की आय गॉट अ ऑपॉर्च्युनिटी टू वर्क ऑन दिस प्लॅटफॉर्म. फूड हँडल करताना म्हणजे केटरिंगचा पूर्ण सेटअप हँडल करताना मला खूप लोकांची मदत झाली. खूप चांगले पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स मिळाले. ऑफकोर्स खूप लोकांना जेवण आवडले. खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकवल्या, माझा मित्रपरिवार वाढला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबाने खूप एन्जॉय केलं. MMTV ही आपल्यासाठी एक फक्त सोशल ऑर्गनायझेशन नाही आहे, तर ती आपल्या सर्वांची एक एक्सटेंडेड फॅमिली आहे. अशा या आपल्या मोठ्या कुटुंबाची वाढ अशीच होत राहो अशी अपेक्षा ठेवून मी आपणा सर्वांना आणि येणाऱ्या नवीन एक्झिक्युटिव्ह कमिटीला खूप खूप शुभेच्छा देतो. मायबोली मेळावा टॅम्पा बे या परिवाराला जवळजवळ एक 1.5 दशकांचा इतिहास आहे. आज आपले इथे बरेच सिनियर मंडळी उपस्थित आहेत, आपले फाउंडर मेंबर्स आहेत आणि हे सर्वजण माझ्या या वाक्याशी नक्की सहमत होतील की आतापर्यंत या मंचावर झालेल्या सर्वच कार्यक्रमांमध्ये एक्झिक्युटिव्ह कमिटीचा वाटा हा नेहमी खारीचा वाटा असतो आणि यात सिंहाचा वाटा कोणी उचलतात तर ते म्हणजे आपले सगळे व्हॉलेंटियर्स आणि तुम्ही रसिक माय प्रेक्षक. एक्झिक्युटिव्ह कमिटीतर्फे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि असाच सपोर्ट तुम्ही आपल्या नेक्स्ट एक्झिक्युटिव्ह कमिटीला सुद्धा द्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. गेल्या 2 वर्षात माझ्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या पण ताज्या दमाच्या कार्यकारिणीच्या सभासदांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून बरंच काही शिकायलाही मिळालं. माझी पत्नी डॉक्टर विद्या कुलकर्णी आणि मला टॅम्पा बेमधल्या कित्येक मराठी भाषिकांबरोबर स्नेहाचे रेशमी बंध गुंफण्याची अपूर्व संधी मिळाली. मायबोली मेळावा असाच वाढत राहो आणि मेळाव्याची तसेच मराठी भाषिकांची उत्तरोत्तर भरभराट होवो. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. या 2 वर्षाच्या वाटचालीत आम्हाला बऱ्याच गोष्टी करता आल्या, कारण आमचे व्हॉलंटियर्स, वेलविशर्स आणि आमचे ऑडियन्स आमच्या सदैव पाठीशी उभे होते. माझी फॅमिली आणि आमची EC कमिटी यांच्या अनकंडिशनल सपोर्टमुळे ही 2 वर्ष कशी गेली ते काही समजलेच नाही. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. पुढच्या EC कमिटी मेंबर्सचे अभिनंदन. आमचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील. गुड लक. गो MMT.